नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुरे मशीन काय असतं आणि मिले मशीन काय असतं हे बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन पेपर मध्ये मागच्या आलेले काही सम्स आहेत मुरेचे ते पहिले बघणार आहोत. तर मुरेमध्ये हे बघा, पहिला सम त्यांनी काय सांगितलंय, कन्स्ट्रक्ट मुरे मशीन विच आउटपुट्स इव्हन ऑर ऑड अकॉर्डिंग टू नंबर ऑफ एज एन्काउंटर्ड इज इव्हन ऑर ऑड. म्हणजे काय, जर ए इव्हन असेल तर आउटपुट इव्हन पाहिजे, ए जर ऑड नंबर असेल तर आउटपुट काय पाहिजे, ऑड पाहिजे. त्याच्यामध्ये आउटपुट माझे दोनच असणार, एक तर इव्हन असेल किंवा ऑड. तर त्याच्यामध्ये ओव्हर एज आहे, म्हणजे बी पण मला ओव्हर ए बी हा मशीन करायचा आहे, तेथे हा ओव्हर ए बी असणार आहे. तर मुरेमध्ये आपल्याला माहिती, आपण कोणासोबत लिहितो आउटपुट, स्टेट सोबत. तिथे मी दोन आउटपुट लिहिणार, एक Q0 सोबत एकदा मी लिहिणार इथे इव्हन, आणि Q1 सोबत मी इथे लिहिणार याचं ऑड असं लिहिणार. आता इव्हन नंबर ऑफ एज म्हणजे मिनिमम टाइम आहे किती वेळ आले पाहिजे, 0 टाइम आले पाहिजे. सो जर मी इथे बी फिरवला तर आउटपुट इव्हन आहे, कारण ए इथे किती वेळ येतात, 0 टाइम. पण जर ए फर्स्ट टाइम आला तर मी इथे टाकला तो, म्हणजे मला झाला फर्स्ट टाइम ए म्हणजे ऑड, तर आउटपुट काय झालं, ऑड. सेकंड टाइम ए आला इव्हन, थर्ड टाइम ए आला ऑड, फोर्थ टाइम ए आला इव्हन, फिफ्थ टाइम आला ऑड. बी वर काहीच कंडिशन नाहीये, त्यामुळे ते आपण ऍज इट इज ठेवलेले आहेत. तर हे मशीन झालं तुमचं फॉर दिस. दुसरं मशीन आहे, कन्स्ट्रक्ट अ मुरे मशीन टू जनरेट वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर, किंवा याला टॉगलिंग इनपुट असं पण म्हणतात. का टॉगल करा म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट, इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0 पाहिजे, इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 पाहिजे. सो इथे आता मी सेम Q0 ला दोन आउटपुट घेतो, एक 0 घेतो आणि एक 1 घेतो. आता इथे आउटपुट 0 आहे, म्हणजे माझं इनपुट काय पाहिजे, 1 असेल तर आउटपुट 0. इकडे परत आलो, मग आता याचं 1 निघालं तर 0 असेल तर आउटपुट काय आहे याचं 1. इथे 1 आहे म्हणजे इथे कोणाचा लूप लागेल, 0. किती वेळा 0 असेल तर आउटपुट 1 असेल, आणि जर 1 आलं तर आउटपुट काय होईल माझा, 0. याला म्हणतात वन्स कॉम्प्लिमेंटचा आपण काढलेला आहे. हे सम्स बऱ्यापैकी वेळेस आलेले आहेत. हा एक सम क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, कन्स्ट्रक्ट मुरे मशीन फॉर लँग्वेज ओव्हर 01 विच आउटपुट स्टार इफ द स्ट्रिंग कंटेन्स 11 इन इट. म्हणजे 11 ऍज अ सबस्ट्रिंग असेल तर आउटपुट स्टार आलं पाहिजे, अदरवाइज आउटपुट हॅश. तर सबस्ट्रिंग सांगितली तर आपण पहिले जे दिलंय ते काढून घ्यायचं, 1 1. तर मी इथे 1 आणि हा एक 1 काढला, Q2. तर 1 1 असेल तर आउटपुट काय येईल बरं माझं इथे, स्टार, अदरवाइज आउटपुट सांगितलंय त्यांनी आपल्याला हॅश. रेस्ट ऑफ द सिम्बॉल, सबस्ट्रिंग आहे त्याचा 0 फिरेल. 1 1 ब्रेक व्हायला नको, म्हणून याचा जर 0 आला तर मी हा इकडे टाकेल. सबस्ट्रिंग असल्यामुळे 0 आणि 1 हे इथेच फिरतील. तर हे 3 सम आहेत. तर हे 3 सम तुम्ही बघा, याच्यावरून अजून काही सम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आय होप तुम्हाला हे 3 सम कळाले असतील. थँक्यू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.